हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस. विविध मुद्द्यांवरून विरोधक सरकारच्या कोंडीच्या प्रयत्नात, तर सरकारची सुद्धा जय्यत तयारी. उपराजधानीमध्ये रात्री फडणवीस शिंदेंमध्ये खलबत. आगामी महानगरपालिका निवडणुका महायुती म्हणून एकत्रित लढण्यावर एकमत. मुंबई ठाण्यासह संपूर्ण राज्यात महापालिकेमध्ये महायुती म्हणून लढणार. भाजप शिवसेनेनं एकमेकांच्या पक्षामध्ये प्रवेश न देण्यावरही शिक्कामोर्तब. फडणवीस शिंदेंच्या बंद दाराआड झालेल्या बैठकीत निर्णय. रात्रीच्या बैठकीला बावनकुळे आणि चव्हाणांची उपस्थिती. मात्र अजित पवारांची बैठकीला दांडी. राजकीय चर्चांना उधाण. दोन्ही सभागृहातील विरोधी पक्ष नेतेपदासाठी मवियाची धावाधाव. मवियाचे नेते राहुल नार्वेकर आणि राम शिंदे भेट घेण्याची शक्यता. इंडिगोच्या ढिसाळ कारभाराचा लोकप्रतिनिधींना सुद्धा फटका. अनेक आमदार मंत्र्यांची विमानं रद्द. सरकारनं स्पेशल फ्लाईटची सोय करावी. आमदारांची एकमुखी मागणी. सलग 5 दिवसांपासून इंडिगोचा गोंधळ सुरूच. आज दुपारी 12 वाजता संसदेमध्ये उड्डाण मंत्री निवेदन सादर करण्याची शक्यता. 75,000 कोटींच्या पुरवणी मागण्या सादर. आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांसाठी 15,648 कोटी, तर लाडकी बहीण योजनेसाठी 6,100 कोटींची तरतूद. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पुस्तकाचा आज प्रकाशन. विधानसभेमध्ये केलेल्या भाषणांचा पुस्तकात समावेश. राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते होणार प्रकाशन सोहळा. भाजप आणि शिवसेनेचे वेगवेगळ्या विदर्भावर मुद्द्यांवर गाजणार. वेगवेगळ्या विदर्भाची भाजपला पुन्हा आठवण. बावनकुळे यांच्याकडून वेगळा विदर्भ पुन्हा चर्चेत. वेगळ्या विदर्भाचा मुद्दा निघताच शिवसेना संतापली. छोटी राज्य स्थैर्यासाठी योग्य नाहीत, मंत्री संजय शिरसाटांचं वक्तव्य. नाशिकच्या तपोवन येथील वृक्षतोडीवर झालेली बैठक निष्फळ. झाडं न तोडण्याच्या भूमिकेवर पर्यावरण प्रेमी. आम्ही दिलेला पर्याय काही जणांना मान्य. तपोवन वृक्षतोड प्रकरणी मनपा आयुक्त मनीषा खत्री यांची माहिती. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला आज 1 वर्ष पूर्ण. मुख्य आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरारच. गोवा क्लब आग प्रकरणी चौकशीसाठी 4 सदस्यीय चौकशी समिती गठीत. बारच्या मालकांचा शोध सुरूच. जपानमध्ये 7.6 तीव्रतेचा भूकंप. सुनामीच्या लहान लाटा सुद्धा. सुदैवानं कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचं नुकसान नाही. मध्य प्रदेशातील सिवनी इथं प्रशिक्षणार्थी विमान झालं क्रॅश. विजेच्या तारांना धडकून विमान कोसळलं. दोन्ही पायलट जखमी. मात्र 90 गावांचा वीज पुरवठा सुद्धा झाला खंडित. ठाणे महापालिकेसमोर भटक्या कुत्र्यांचा ऐदोस. कुत्रे चावा घेत असल्याच्या तक्रारी वाढल्या. पिसाळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा, ठाणेकरांची मागणी. ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचं दीर्घ आजारानं निधन. वयाच्या 95व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. आजपासून T20चा थरार रंगणार. सूर्याच्या सेनेशी गुवाहाटीमध्ये दक्षिण आफ्रिका भेटणार.